बानू, तुझे स्थान माझ्या हृदयात आहे, पण तुझ्या ते स्मरणात नाही. देवा काय करायचं? नारायण नारायण. काय झाले? सर्वजण असे गप्प का आहेत? मी सांगते. मुनिवर, तुमच्या शिष्येला राजसभेत विशेष स्थान हवे आहे. नारायण नारायण. महाराज, माझं काही चुकतं आहे का? म्या समध्यांपासून असं लांब कशापायी बसू? हो, म्हणजे तुझे चुकले असे काही नाही. श्री खंडेराय, श्री म्हाळसा देवी, आपण निर्णय घ्यावा म्हणजे पुढील आख्यानाला सुरुवात करता येईल. म्हाळसा, आजवर बानूला आपण जे स्थान दिलं ते स्थान तिने स्वीकारले आहे. तेव्हा आता मात्र तिची इच्छा आपल्याला पूर्ण करायला हवी. नाही, आज राजसभेत आख्यान आहे. आज कोणतेही कामकाज होणार नाही. बानू, तुला जे स्थान दिले आहे तेच तुझ्यासाठी योग्य आहे. या राजसभेत जे मानाचे स्थान आहे ते तुझ्यासाठी नाही. पर ह्यो माझ्यावर अन्याय आहे. तुला जे स्थान हवे आहे ते स्थान मिळेल. नाही, हा माझा निर्णय आहे आणि याबद्दल आपलं बोलणं झालं आहे. माझ्या निर्णयात आपण हस्तक्षेप करू नये ही माझी विनंती आहे. परंतु म्हाळसा, तिला तिचे स्थान न देऊन तू काय साध्य करणार आहेस? मी तिच्या मीपणावर आघात करते आहे. तिच्यासाठी ते योग्य आहे. त्याशिवाय सत्याकडे तिचा प्रवास सुरू होणार नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.